किती बी दमून गेलं आणि काय जरी झालं तर आपलं आपलं काम हे करावंच लागतं या. काय करायचं, मागच्या 2-3 दिवसात म्या वगैरे आजीपाशी बकेट दिलती देशी गाईचं गवतार धरा म्हणून बादलीभर. का तर वांगी किडायला लागले ती. नवऱ्याला 1000 वेळा म्हणली त्याच्यावर औषध मारा औषध मारा, तर नवरा 17 वेळा म्हणतो औषधाचं खायचंच नाही. मग बकेट दिलती वगैरे आजीकडं. वगैरे आजी म्हणती काल मी हाका मारून मारून दमली, दिसनाच इकडं तिकडं. मग आता बी मग अशी दिवस मावळायच्या आधीपासून हाका मारत होती. दीदीला आणि गुडीला लावलं तर ते म्हणल्या लय गच भरलं यान, मोठी बकेट न्याय लागती यान. मग म्हणलं कोंबड्या घालती एवढ्या नंतर न जाती. मग नंतर कोंबड्या घालू नका, आताच जाऊन आली तिकडं. तर हो का ही बकेट भरलेली. मी ही बकेट घेऊन गेलती त्यातच घेऊन आली बरं का, कारण ती आणाय आली नसती मला बकेट, तशी हेंडकाळतंय म्हणून ह्यात वतून घेऊन आली पिवळ्या बकेटमध्ये. ना तर त्यात वतून ही बकेट घासून ठेवली, कारण पाणी ही शर्टाला ठेवायला लागतंय. वास मारलं म्हणजे पुन्हा शर्ट नाही पिना ती म्हणजे काय करायचं. एवढं गवतार धरलंय. आता उद्याच्याला लिंबा बिंबाचा डहाळा घ्यायचा, नाही धनु बिनोरा घ्यायचा, असं त्यात बुडवायचं ना असं 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 शिपडून द्यायचं. शिपडलं म्हणजे मग त्याला कळी बी चांगली फुलती आणि वांगी बी किडत नाही ती म्हणते ती. कारण गेल्या वर्षी बी मी इथं घरामागं वांगी लावली होती, तवा बी वगैरे आजीकडूनच गवतार घेऊन टाकलं होतं वांग्यावर. देशी गाईचं गवतार आहे पांढऱ्या. तर ती आता झाडाला बी घातल्यावर हे चांगलं असतंय. दिसलं का ह्यांनी नादवतेलं झाडाला आणा अजून म्हणून, पण नाही. आता मी आधी वांग्याला टाकून घेणार, आणा नाही तर बसा म्हणते. का तर बकेट आणाय जावा म्हणत होती, कवाच्यानं गेलं नाही तर माझी मी दमलून टिबक केलं आणि म्या खात घातला म्हणत होतं. एवढं काटाळून येऊन म्या दुपारच्या त्यांनी सगळं प्रकार डबरी काढली, त्याला खात वाचला, ती मुजीवला, मीठ टाकलं, काय तर तसलं तसलं काय बाया ते औषध मिक्सिंगचं असतं, ती काय म्हणते ती काय की बाया, तसलं टाकलं बघा वरखत, ती टाकलं आणि पुन्हा ती मुजवून घेतलं. पुन्हा टिबक, ती म्हणजे टिबक काय नवी बिवी आणली नाही बरं का, पहिल्याच नाळ्या होत्या दारात पडलेल्या, तीच आपलं तडजोड तडजोड केली. काय घरात होतं टिबक, ती पुंगळ्या, काय जॉईनर कमी पडलेलं एकाच भावकून आणलं, काय असं करून शाना त्यांनी जोडून टाकलं. ते सगळं केलं या. पण म्हणत होती एवढी एक बकेट घेऊन या जावा तिकडून. आता कवा जाऊ मी, अंधार पडला मला जाऊस तर करसो. कोंबड्या तर काय अंधार पडल्याशिवाय बसत नाही त्या. कोंबड्या उकारते त्या म्हणून मला तिथं बसवलं, कोंबड्याला इकडे येऊ देऊ नको म्हणून झाडाकडं. मग ती कोंबड्या हाणत तिथं बसली. मग पुन्हा कोंबड्या घातल्या, मग पुन्हा जाऊन आता घेऊन आली. आजी म्हणली एवढं काय नडलं होतं काय मग अंधारचं यायचं, सकाळपारी यायचंच. काय काल हाका मारल्या दिसली नाही, काय नाही, सकाळी बी दिसली नाही. म्हणलं सकाळी आले, म्हणलं पाक उशीर झाला, 10-11 वाजले म्हणलं यायला. येऊन पुन्हा आंघोळ्या पटापटान स्वयंपाकन जेवण करूस तर दुपार झाली, म्हणलं 2 वाजले. तर म्हणली मग काय एवढं नडलं होतं काय, कटाळून आलती म्हणल्यावर यायचं. म्हणलं आता हाका मारत होती मग अशी पुरीला लावलं, तर पुरी म्हणल्या बकेट काय बकेट येत नाही, मोठं आणाय सांगितलं आजीनं म्हणून आली. म्हणलं आता पुरींवर भागल म्हणून पुरी घेऊन येते म्हणून. तर म्हणलं ही बारकी बकेट आहे म्हणल्यावर काय तेवढी अर्धी असली तर काय दीदीला येत होती, म्हणून मी लावलं होतं दीदीला. आणि दिदा म्हणली गच भरली आणि मला येत नाही ना, आजी नको म्हणली, हेंडकाळन सांडलन. मग म्हणलं राहू दे बाई, आता मी आणते. काय तर आपलं वांग्याला टाकल्याशिवाय हे केल्याशिवाय. पहिली वांगी लय लागली आणि आता वांगीच निघना ती त्याची, म्हणजे मध्ये निबार बी झाली, वांगी तोडली नाही ती काय नाही ती, आणि किडाई बी लागली वांगी. नवी आता कळी फुलायसाठी त्याचं ठापं बी फासाळ्यात, ते वाऱ्यानं फासळलं का माणसांनी फासळलं कोणा ठाव, पण त्याचं ठापं बी फासाळ्यात या. मग आता काय ठापं फासाळल्याला कात्रीनं काय कट करायला होती ह्यानासनी, आणि बाकीचं मग गवतार टाकून शाना फुलवून, मग आपली फुलून चांगली झाडं येते, ती फळ बी लागतंय चांगलं. त्याला तेवढंच आपलं लागते, ती भाजी बी करायला लागतंय. वांगण हाय दुसरं काय आणणं माळवं टाळवं तर भाजी तरी भागतंय का नाही त्या भाजीला तरी वांग्याचं. अंडी आहे ती मस्त घरची, अंडी काय नुसती खाऊ वाटत नाही ती उन्हाळ्या दिवसाची त्यांना. मग वांग्याची भाजी काय ती काय, सकाळी तर वांग्याचंच केलं तर कालवण, तिचं कालवण उरलं होतं आणि तिचं भाकरीन तीच खाऊन बसलं आपलं. काय करायचं होतं ती काय, मग शिळं टाकून द्यायचं काय. एक भाकर शिल्लक उरली होती, टाकली मग मी कुत्र्याला. आणि आमच्यात जेवण असते ते लवकर, मग आज उजेडचं आपलं जेवण करून शाना बसलं मोकळं. जेवण शाना ही मोकळं झाल्यात. 4 भांडे ते आपली घासून ठेवते आताच. निवांत बसलं काय झोप बी लागत नाही.
मस्त कटाळा आल्यासारखं झालंय, झोपी लागत नाही काय नाही. आता किती परवा दिवशी रात्री तर आम्ही इथनं गेलो, कालचा दिवस आणि कालची रात्र तेवढी गेली. हां, कालची रात्र. आणि मला म्हणतात तू 1.5 दिवसातच खराब झाली आणि तुझं गाल आत गेलं आणि डोळं आत गेलं म्हणून माझ्यावर खेक असते ते. खाय नाही म्हणजे आता काय खायचं, मला तिकडं पोटच भरलं नाही तर. चांगल्या घरात खराब होऊन बसली. मला म्हणजे ते खराबच झाली. 1.5 दिवसात कुठं खराब होतंय का आता? खराब होती मग आधीच झालती काय? मोबाईल बघून वाचपासून मोबाईलचं कशाचं काय टेन्शन असतंय दुनियाभराचं. सांगूनच ते वरनच तुटलंय कुजून कुजून. मी त्या दिवशी गाठ दिली ती कशी तर ती बी खाली पडलेली दिसतंय. आता दावं बांधून किती झालं त्याला, किती काय वरीच झालं असेल, वर्ष झालं. आधी महाग होत्या दोऱ्यांना, पुण्याच्याला मोहर ह्यांनी बांधल्या तशा ते डांबाला आणि ते शेडला तिथं. गेल्या वेळेसच आत्याच्या पुण्यतिथीच्या आधी घर बांधून झालं का ते दोऱ्या बांधल्या होत्या, कुजल्या आणि तुटल्या. तर त्याला कोण तोडायला जातंय का? तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये मी झाली का खराब. मला म्हणते चल वजन काटे उभा राहून वजन कर. मी करा ना, उगाच खराब वजन थोडंफार कमी झालं म्हणजे टेन्शन अजून जास्त खराब झाली म्हणजे तर तुझं गालच आत गेल्यातन, तुझं डोळंच आत गेल्यातन. असं करून मला दुपारपासून तर माझं टकुरं खाल्लं आहे जेवणच. आणि मेन म्हणजे ना मला उन्हाळा लागला ना जेवणच जात नाही. पाणी पिऊन पिऊन पोटगच होतंय आणि येळाला भाकर खा वाटत नाही असं होतं या. कुठं तर अर्धी खा कोर खा ह्यातच. थंडीच्या दिवसाचं कसं पाणी कमी पितं आणि जास्त खातं, आणि आता पाणी जास्त पितं यानं आणि कमी जातं आहे. त्याच्यामुळं मला बी वाटते माझी तब्येत खराब बरं का. पण हे म्हणते तर लईच खराब झाली, लईच खराब. मला असं लईच वाटत नाही. कुठं नॉर्मल थोडंसं कुठं हाती थोडं बारकं झाल्यासारखं असं वाटतंय, जरा अंग हलकावल्यावानी असं अशक्त वाटतं. असं चालतानाही तरतरी येत नाही वाटतंय असं माझं मला. पण मला कसं वाटतं प्रवासानं हिंदुळून आल्यामुळं असं झालं असेल असं वाटतंय. होईल आज नाही, आता उद्या होईल सरळे. उद्या सकाळी स्वयंपाक करून ही रुटीन चांगली रोजची लागली, जेवण बिवण टायमिंगला झालं म्हणजे तरतरी येईल पुन्हा. कारण ह्यानं प्रवासानं लयच हेंदाळल्यानं झालं, त्याच्यामुळं बी वाटतंय जरा कमजोरपणा. असू द्या आता. आणि कुणाकुणाच्या देशी गाई आहे सांगा. देशी गाई आमच्यात होती बघा, आमच्या आत्या होत्या त्यावेळेस, म्हणजे आत्या होते त्यावेळेसच दुष्काळ पडला होता. एक छावण्याही निघल्या होत्या त्यावेळेस. माझ्या मावस बहिणीला त्यांनी टमटम असं त्यांचा टेम्पो होता मावस बहिणीचा, मग त्यांनी वाडं घालवलं होतं. आणि ती गाई पण काय खायला नाही काय नाही, खराब व्हायला लागली. आणि दावी पण खात होती, तिला साखळीलाही लावत होती. देशी गाई होती आमच्याकडे त्यावेळेस, चांगली होती बरं का देशी गाई आमची. दूध ही देत होती, चांगली होती. पण काय ते दुष्काळ पडला, हाही मसरांचं भागायचं मुश्किल झालं तर त्यामुळं ती देशी गाई आमच्या आत्याने, त्या आत्या होत्या त्यावेळेसच मावस बहिणीला दिली. त्यांच्या इकडं वाडं हे तिकडं पाक बहीण बघा ती परांड्याकडं, भोत्रेत आहे ती बहीण. परांडा कोण कोण आहे परांड्याकडचं सांगा. परांड्यापासून थोडं जवळ आहे, भोत्र म्हणून गाव आहे, तिथली आहे माझी बहीण मावस बहीण. तिला दिली होती, तिला गाय दिली ती. मग आता काय त्यांच्यात बी लय दिवस, आता बहुतेक गेल्या वर्षीच का काहीतरी ती गाय बी राहिली नाही झाली. म्हणजे काय आता मस्त देशी गाय पाळायची हौस आहे बरं का. एकाच भाऊच्यात आम्हाला म्हणते ती या ही करा, आमच्यात कालवड आहे ह्या म्हणते ती. पण ती कालवड कसला आहे, जर्सी पाळायची. ती आमचं काय म्हणते ती नूरच नाही. माझं लग्न झालं आम्ही जर्सी घेतली होती बघा, 75,000ची जर्सी घेतली होती. आणि नंतर दुष्काळ पडला, खायला काय नाही, वैरण नाही, काडी नाही. तेव्हा जमिनी होत्या पडाक, काय नाही म्हणून शाना ती गाय इकली आम्ही 25,000. तोट्यात तवा गेलो का नाही, तेव्हापासून जर्शाचा नाद सोडून दिला. त्यामुळं जरसं नको वाटतंय. खिलार गाईचं कालवाड असलं तर द्या म्हणलं आम्हाला, पाळतो आम्ही. पण जरसं काय नको, बरोबर आहे का नाही. कारण जरसं नकोच वाटतं बघा मला दारात जर्शी गाय. आणि तिला वैरण कमी जास्त पडली का ट्या करून वरटते ती, हांबारडा फोडते ती. आपलं मसराचं खिलार गाईचं कसं आहे, टाकल तेवढी वैरण खाते ती. एखाद्या टायमाला जरा उशीर झाला आणि धारा पण त्याच्या टायमिंगला काढायला लागते. म्हशीचं काही नाही, म्हैस कावा बसल तेव्हा आपल्याला धार देते. असं जित्रावं असावं. आणि कुणाला बसून देते त्या जरशासनी भाला घाला आणि दावी बांधा आणि बसा आणि लाता मारते तीन बादल्या फडते. आमची एक बादली आहे बघा माझ्या लग्नातली, ती
जर्शीनं लाद घातली ती दुमतीच केली. अजून बी आहे, मी सकाळ बिकाळ तुम्हाला दिवसाच्या व्हिडिओमध्ये एखाद्या वेळेस दाखवल तुम्हाला. चेंबलेली बादली आहे ती. तर टाकते आता. हे गवतार आणलं एवढं धरून. उद्या टाकते आपलं वांग्याला. तेवढाच वांग्याचा भर येईल म्हणते. ते अजून लावूया. महागं मोरं लसूण निघलाय त्यात. वांगी खायला अजून काय होते, इतकं सरत नाही बस का. म्हणते ते असं ना सरू दे. मी म्हटलं इकाय तर जाचाल का, तर इकाय बी जात नाही. काय करायचं मग नुसतं करूनच.